तालुका जत जिल्हा सांगली येथे संकल्प भारत यात्रेची सांगता अनेक मान्यवरांची उपस्थिती। कुळगिरी तालुका जत जिल्हा सांगली येथे संकल्प भारत यात्रेची सांगता झाली। या सांगता समारंभास जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माननीय आप्पासाहेब सरगर यांनी उपस्थिती लावली। यावेळी त्यांच्या समवेत जत पंचायत समितीमधील वित्त विभागाचे माननीय संजय कोकरे, त्यांच्या समवेत कुळगिरीच्या सरपंच मल्लवा हेळवी, उपसरपंच सुरेश निळे, कुळगिरीचे ग्रामसेवक दत्तात्रय साळे, मुख्याध्यापक जिल्हा परिषद मराठी शाळेचे नामदेव भोसले, विवेकानंद हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ वीना मठपती, कुळगिरीच्या तलाठी सौ पाटील मॅडम, युवा नेते श्री हेळवी, विस्तार अधिकारी खराबे साहेब, आरोग्य विस्तार अधिकारी शिंदे मॅडम, केंद्र प्रमुख वळसंगचे माननीय पुजारी साहेब, मंडल कृषी अधिकारी श्री माळेसाहेब, कृषी सहाय्यक मळगेसाहेब, ग्रामपंचायत सदस्य कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर या यात्रेस सहभागी झाले होते। यावेळी विविध क्षेत्रात काम अत्यंत उत्कृष्टपणे केलेल्या कर्मचाऱ्यांचा गट विकास अधिकारी माननीय आप्पासाहेब सरगर यांच्या शुभ हस्ते सत्कार केला। यानंतर कुळगिरी तालुका जत जिल्हा सांगली येथील ग्रामसेवक माननीय दत्तात्रय साळे यांना सांगली जिल्हा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माननीय आप्पासाहेब सरगर यांनी त्यांचा सत्कार केला। यावेळी कुळगिरी व परिसरातील अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संकल्प भारत यात्रेची सांगता झाली। आमच्या या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यासाठी हा दुष्काळग्रस्त भाग असल्यामुळे सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेततळे योजना। यासाठी शेतकऱ्यांना 30 बाय 30 बाय 3 मीटर या आकारमानासाठी शेततळे खोदकामासाठी जास्तीत जास्त 75,000 रुपयेपर्यंत अनुदान दिले जातं। तसेच या खोदलेल्या शेततळ्यासाठी राष्ट्रीय विकास योजनेअंतर्गत शेततळी कागदासाठी अस्त्रीकरणासाठी 75,000 रुपये अनुदान दिलं जातं। विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्देशच आहे आपल्या गावामध्ये ज्या योजना राबवल्या जातात त्या योजना प्रत्येक घरापर्यंत गेल्यात किंवा नाही त्याची माहिती द्यावी। त्या योजनेपासून एखादा लाभार्थी वंचित राहिला असेल तर त्यांना लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावा। त्याची यादी तयार करावी, ती यादी आमच्याकडे सादर करावी। आम्ही त्याला मान्यता देण्याच्या दृष्टिकोनातून नक्की प्रयत्न करू। त्याच अनुषंगाने या चित्ररथाच्या संकल्पातून मनातून आपल्या गावात आल्यानंतर आपल्या गावात चित्ररथाचं स्वागत करावं, परिसर स्वच्छ करावा, वृक्षारोपण करावं असे शासनाची अपेक्षित आहे। आणि ज्या केंद्र शासन आणि राज्य शासनाने ज्या योजना राबवल्या त्या योजनेच्या अनुषंगाने आपल्यापर्यंत त्या योजना पोहोचाव्यात अशी अपेक्षा होती। तरी पण मी आपल्या पंचायत समितीकडून ज्या योजना राबवल्या जातात त्याची एक थोडक्यात मी माहिती देतो। जास्त वेळ आपला घेत नाही मित्रांनो, जास्त वेळ आपला घेत नाही। आपल्याकडे याच योजनेच्या अनुषंगानं मुजी आवास योजना आपल्याकडे राबवण्यात येते। या योजनेच्या अनुषंगानं जत तालुक्याला आपल्या 520चं टार्गेट होतं घरकुलाचं। हे 520चं टार्गेट आपल्या जत तालुक्याने 100% पूर्ण केलेलं आहे। Press the bell icon on the video and never miss another update.